बाई तुला सासूचा असती तर घरातल्या गोष्टीचं वळण लावत होती. आता त्यातलं तर काय मला माहित नाही. आता मला जेवढं जमते तेवढं सांगतो. तुला निंदा जमणं झालं पाय. निंदा असं करतात ते इळ्याची टोचणी असे खाली ठेवायची वरयन घाल राहिली अशी वरयन. मामाजी मी बापजल मी काम केलं नाही हो. मोठं डीएड झालं होतं पण मग नशीबच खराब आहे. मी तुमच्या घरात येऊन पडलो. माय तू डीएड झालते का? घरातल्या किराणाची यादी दुसऱ्या कोण लिहून घेतो तू डीएड काय पैसे देऊन पास झालती काय? त्या बापाला येणार नाही तुला येणार नाही. बरं जाऊ द्या मामाजी मी बाबा येणार आहे तर मला आखाडीला नाही आला. तुम्ही लवकर लवकर निदान घरी चला. राजे का बरं बरं पोरगा या आता टाइम झाला. भाकरी आणल्या की इकडेच तिला लोक तरसत घरासाठी आम्ही भाकरीच केलेला आहे हो. बाबा येणार आता म्हणून दुपारी सगळ्याला गरम गरम करा म्हणलो. मी बिस्किटचा पुडा खाऊन आलो. म्हणजे तू आणि चुरीला इस्कूट लावला नाही भाकरीच केला नाही का? आय आय काय सोबायला तुला आता उपाशी मारतो काय म्हणायची? तुला तर सलामी द्यावा लागेल. नवऱ्याला उपाशी मारायची नवऱ्याला सासऱ्याला तर जाऊ दे. जाऊ दे रे माझ्या घरात काची पडली होती. कोणी कोण आणलं की खुळपट घरामध्ये हे काय करतो रे? खाली काय म्हणतो ताल काय होय? मानच छट अरे बाबा मला काय जेलमध्ये घालतो काय रे? होय इकडं. अहो बाबा तिथं जेलमध्ये आपल्या टायमाला भाकरी तरी भेटते नाही अशी करणं झाली. बाबाच्या तर भेटते काय वर? हा मग मी बरा पुढे होतो त्या हिशोबाने काय काय अहो या बरं बरं ठीक आहे. इकडं झालं तर काय झालं? कोर्टावर साईन करणार आहे.